नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 14 फेब्रुवारी 2024ला जो काही मंत्रिमंडळ बैठक झाली आणि त्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यापैकीच एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे जी काही वाळू आहे, रेती आहे, तर तिची जे काही ऑनलाईन बुकिंग आपण मागं बघितलं होतं की ती सुरू झालेली होती आणि त्या संदर्भातला अपडेट आहे की त्या वाळूच्या दरामध्ये काही बदल झालेले आहेत. कोणाला वाळू मोफत मिळणार आहे, किती मिळणार आहे आणि कोणाला मिळणार आहे, तर याबाबतचं हे अपडेट आहे. परंतु त्या अगोदर जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट आपल्याला मिळत राहतील. तर मित्रांनो, मंत्रिमंडळाचा निर्णय 14 फेब्रुवारी 2024चा आहे. वाळू रेती पुरवण्यासाठी सर्वकष सुधारित रेती धोरण, ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार, अशा पद्धतीचं आश्वासन करण्यात आलेलं आहे. अनाधिकृत उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याच्या उद्देशाने शासनामार्फत ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू व रेती पुरवण्याबाबत सर्वकष सुधारित रेती धोरणास मंत्रिमंडळाने मान्यता देण्यात आलेली आहे. ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करण्यात येणार. वाळूचे उत्खननानंतर वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, डेपो निर्मित व व्यवस्थापन यासाठी एक निविदा प्रक्रिया या ठिकाणी केली जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेशासाठी 1200 रुपये प्रतिब्रास, रुपये 267 प्रति मेट्रिक टन इतका दर त्या ठिकाणी आकारला जाणार आहे. व मुंबई महानगर प्रदेश वाळू इतर क्षेत्राकरिता 600 रुपये प्रतिब्रास म्हणजे 133 रुपये प्रति टन या ठिकाणी असा रेट स्वीकारला जाणार आहे किंवा असा दर निश्चित करण्यात आलेला आहे. ही स्वामित्व धनाची रक्कम असेल. प्रशासकीय योजनेतील पात्र घरकुल लाभार्थ्यांना 5 ब्रास म्हणजे 22.50 मेट्रिक टनपर्यंत विनामूल्य वाळू देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, शासनाचा उद्देश हाच आहे की जो काही अवैध उत्खनन या ठिकाणी होतं, एकंदरीत आपल्या भाषेत सांगायचं झालं तर जे काही माफिया वॉर किंवा माफिया वर्ड या ठिकाणी आपल्याकडे चालतं, वाळू माफिया आपण ज्याला बोलतो, तर त्याला आळा घालण्यासाठी आणि जे काही ग्राहक असतील तर त्या ग्राहकांना जे काही वाळू माफिया बऱ्याचशा अशा आवाच्या स्वभावाने त्या ठिकाणी वाळू देत असतात, तर त्याच्यावरती आळा घालण्यासाठी शासनाने या ठिकाणी काही दर निश्चित केलेले आहेत. तर ते सर्वसामान्यांसाठी मुंबईच्या व्यतिरिक्त जर जे काही असेल तर त्यांना 600 रुपये प्रति ब्रास या ठिकाणी वाळू त्या ठिकाणी दिली जाणार आहे, शासनाच्या वतीनं दिली जाणार आहे, की ज्या शासनाच्या वतीने वाहतुकीला पकडण्यात येणार नाही आहे आणि वाळू माफियावरती आळा या ठिकाणी बसणार आहे. तर अशा पद्धतीनं नवीन निर्णय झालेला आहे. अपडेट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.